जेव्हा कधी ना घरी ओकेजन काही कार्यक्रम असेल, काही सणवार सेलिब्रेट करायचं असेल किंवा एखादं काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला सेलिब्रेट करायच्या असतात, तर त्यावेळेस ना मेनूमध्ये पहिली गोष्ट जी आपल्या डोक्यात येते ना ती म्हणजे बिर्याणी. तर आज ना मी तुमच्याबरोबर झटपट अशी बिर्याणी ची रेसिपी शेअर करणार आहे. तर बऱ्याच दिवसापासून मी पण बिर्याणी केली नव्हती. म्हटलं चला आज आपण बिर्याणी करूया आणि आज 31 डिसेंबर असल्यामुळे म्हटलं त्याची रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करू. थोडासा व्लॉग दुसऱ्या दिवशी येतोय, म्हणजे ऑलरेडी 2 दिवसानंतर व्लॉग येईल तुमच्याबरोबर शेअर करते मी. सध्या मी सुरू केलं आहे ऑल्टरनेट डे व्लॉग पोस्ट करायचं, जसं जमेल तसं, पण प्रयत्न करते रोज टू रोज व्लॉग पण शूट करण्याचा. तर मी ना इथे बिर्याणीसाठी तांदूळ घेतलं आहे आणि मोजून ना मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे, जो आम्हाला इनफ होईल, त्यातली पण बिर्याणी बऱ्यापैकी उरेल. तर आता हा जेवढा वेळ म्हणजे अर्धा ते पाऊण तास तरी छान असं ना पाण्यामध्ये भिजला पाहिजे, म्हणजे तो छान फुलून येतो. तांदूळ बासमती तुम्ही कुठलाही वापरा, फक्त एवढंच बघून घ्या की तो अगदी पांढरा शुभ्र नसला पाहिजे. थोडासा जुना असेल ना तर त्याचा भात ना छान मोकळा आणि फळफळीत होतो, म्हणजे अगदी तो छान फुलून येतो. आज ना मी डीमार्टमधनं काही गोष्टी मागवलेल्या, त्याच्यामध्ये ना सगळे म्हणजे जे गोवर्धनचं जे काही मी तूप मागवते ना ते आउट ऑफ स्टॉक होतं. मग मी म्हटलं यावेळेस ना आपण अमूलचं मागूया. मी याच्या आधी कधीच अमूलचं तूप मागवलेलं नव्हतं. तुम्ही जर कधी वापरलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण याला तसा जो उग्र असा किंवा जो थोडा तुपाला स्मेल वगैरे येतो ना तसं काहीच वाटत नव्हतं. तरी पण मी आता ते काढून घेतलं आहे बघा, आणि आता थंडी आहे ना तर ते पटकन म्हणजे घट्ट पण होईल म्हणून मी एका स्टीलच्या भांड्यातच घेतलं आणि ते पण ना पाऊचमध्येच होतं. पाऊचमध्ये मी म्हटलं का ते पण मी कधीच मागवत नाही. मी तो गोवर्धनचा मोठा एक अर्धा किलोचा डबा किंवा पाव किलोचा डबा एवढंच ऑर्डर करते. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जाऊ, भरभराटीचं जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. माझ्या पण खूप छान छान म्हणजे खूप सारी स्वप्न बघितलेली आहे. 2026 आता हे चालू झालेलं आहे आणि या 26 मध्ये ना खूप साऱ्या छोट्या छोट्या स्वप्नांनी मी एक लिस्ट तयार केलेली आहे आणि आशा करते तर सगळ्या इच्छा तुमच्या आशीर्वादाने पूर्ण होतील. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत नेहमी असू दे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात तर आपली झालीच आहे आणि आज मेनू ना साधा सिंपल आहे. आज पनीर बिर्याणी किंवा पनीर पुलाव असं तुम्ही म्हणू शकता, जो झटपट होणारा असेल. आणि त्याचबरोबर स्वीटमध्ये आहे गाजरचा हलवा. तर आज 31 सेलिब्रेशन चा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आज ना मी तुम्हाला माझं एक सिक्रेट सॅन्टाचं जे गिफ्ट आहे, जे ऑफिसमधलं होतं ते शेअर करते. खरंच खूप छान गिफ्ट आहे, म्हणजे एक आयडिया तुम्हाला पण मिळेल आणि मला पण मिळाली, कारण हे गिफ्ट माझ्यासाठी तसं खूप स्पेशल झालंय. म्हणजे मला माझ्यासाठी पण एक खूप छान आयडिया या गिफ्टमधनं मिळालेली आहे. चला तुमच्याबरोबर पण शेअर करते, कारण हे शेअर करून झाल्यानंतर मग आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची. कारण छोटी मोठी ना अशी इकडची भरपूर कामं होतात आणि आज इन्स्टंट दाखवणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला तिथं तुमच्याबरोबर शेअर झालीच पाहिजे. तर चला आपण गिफ्ट बघून घेऊ. तर चला, हे आहे माझं गिफ्ट आणि खूप सुंदर असा एक बॉक्स आहे आणि क्रिसमसचं पूर्ण आहे, न्यू इयरचं असं वरती बॉक्सवरती सगळं आहे. म्हणजे जे काही आहे गिफ्टचं पॅकिंग केलेलं ते असंच याच बॉक्समध्ये आलेलं होतं. तर आता आपण हा बॉक्स ओपन करूया. तर हा बघा, हा असा बॉक्स आहे आणि खूप छान बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्याच्यामध्ये सर्वात आहे इथे फूलचं बॉडी लोशन आहे, त्याचबरोबर आहे हा आहे शॅम्पू, त्याच्यानंतर हे आहेत कॅरमेल पॉपकॉर्न आहेत, असं छान वाटतं बघायला. आणि त्याच्यानंतर हे आहे सिक्रेट सॅन्टा किंवा म्हणजे ग्रीटिंग, जे न्यू इयर किंवा क्रिसमसचं विश करताय आपल्याला, असं छान असं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना हे कॅन्डल होल्डर किंवा जे आपण स्टिक होल्डर म्हणतो ना आपण अगरबत्ती वगैरे, तर तसं आहे आणि रेड कलरमध्ये इथे क्रिसमसचं ट्री आहे छानपैकी. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टिक्स आहेत, म्हणजे आपल्या अगरबत्तीच्या स्टिक्स आहेत. हे बघा, पॅकिंग खूप छान केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. या स्टिक्स आहेत, म्हणजे सगळं युजफुल पण आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतंय. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना धूपकोण असतात ना ते आहेत. तर हे ना असं एक सिरॅमिकची छोटीशी अशी वाटी आहे, ही बघा. आणि त्याच्यामध्ये ना हे असे कोण आहेत, हे बघा, म्हणजे अगदी छोट्या साईजचे आहेत, जे आपण लावू शकतो. आणि याचा वास खूप छान येतोय, म्हणजे मस्तच येतोय.
आणि हे कॅलेंडर आहे 2026 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं पूर्ण आहे, जे आपण याच्यामध्ये प्लेस करून लावू शकतो. तर हे तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. मी समोर इथे ठेवून किंवा एखाद्या शूटमध्ये तुम्हाला हे प्लेस करून दाखवेन की कशा पद्धतीने हे दिसतं. तर हे गिफ्ट होतं माझं सिक्रेट सॅन्टाचं. आणि त्याबरोबर हे असं चॉकलेटचं एक पॅकेट पण होतं. तर तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला यातनं काही आयडिया मिळाली असेल तर ते देखील मला नक्की सांगा. मला तर याच्यातनं थोडीफार आयडिया मिळाली. माझ्या जे गिफ्ट पॅकिंग वगैरे जे काही मी करते ना, त्याच्यासाठी मला पण बरीचशी आयडिया मिळाली याच्यामध्ये की आपण वेगळं असं काय करू शकतो. तर त्याच्यासाठी पण हे पण खूप छान आहे गिफ्टचं ऑप्शन. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपण हे ठेवून घेऊ आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बिर्याणीला थोडंसं प्रिपरेशन म्हणजे जे आपल्याला पनीर वगैरे आहेत ना, किंवा ज्या काही तुम्ही भाज्या वगैरे घेणार आहेत थोड्याशा मॅरिनेट कराव्या लागतात. त्याच्यासाठी ना असं एक पसरट भांडं घ्यायचं आहे. तर मी इथे एक बघा पसरट भांडं घेतलेलं आहे. मोठा असा बाऊल घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये छान मिक्स होतं सगळ्या भाज्या किंवा जे काही आपण पनीर वगैरे घेतो ना मसाल्यामध्ये छान कोट होतं. दही घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर दही घेतलात तर चांगलं, पण माझ्याकडे खूप असं घट्टसर नव्हतं पण बऱ्यापैकी घट्ट होतं. तर ते दही मी घेतलेलं आहे. अंदाजाने 4 चमचे, छोटे 4 चमचे घेतलेलं आहे. आणि ते व्यवस्थित छान फेटून घ्यायचं म्हणजे त्याच्या आतमधल्या गुठल्या पूर्ण निघून गेल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये ना एक अर्धा छोटा चमचा बेसनाचा घ्यायचा आहे. आणि खूप जास्त बेसन घ्यायचं नाही, नाहीतर मग ते अगदी खाली जे काय ज्याच्यात तुम्ही शिजवाल म्हणजे कुकरमध्ये शिजवाल किंवा टोपात शिजवाल ना, तर खाली मसाला चिटकला जातो. त्याच्यामुळे अगदी थोडंसं बाइंडिंगसाठी म्हणून आपल्याला थोडंसं बेसन टाकायचं आहे. तुम्ही ते भाजून घेतलात तरी चालेल, पण भाजून घेतलात तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. त्याच्यामुळे मी इथे कच्चंच बेसन वापरलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचाच वापरलं आहे. हे पण छान व्यवस्थित नीट एकजीव करून घ्यायचं. आणि आता आपण ना याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करणार आहोत, ज्याच्यामध्ये मी छोटा चमचा हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर भरपूर असा ओवा घेतलाय. एक मोठा चमचा मी ओवा घेतलाय. ओवा तुम्ही म्हणाल बिर्याणीमध्ये ओवा कोण टाकतं, पण याची टेस्ट खरंच खूप छान येते. आणि कसं होतं बऱ्याच वेळा दही वगैरे असतं रात्रीचं वगैरे खातो, तर मी ओवा त्याच्यामध्ये ॲड करते. त्याच्यानंतर मी कलोंजी घेतली. कलोंजीने तुम्ही फोडणीला पण टाकू शकता किंवा मग अशी मॅरिनेटमध्ये पण टाकू शकता. कलोंजीने खरंच एक टेस्ट वेगळी येते. नक्की ट्राय करून बघा किंवा एकदा तरी तुमच्या सामानामध्ये कलोंजी नक्की भरून बघा. त्याच्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे, ती पण थोडीशी टाकायची आणि खूप जास्त कसुरी मेथी टाकायची नाही, बिर्याणीला कडवट टेस्ट येणार. 1 चमचा, छोटा चमचा घेतलाय बघा बिर्याणी मसाला. आणि 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. आता इथे मी भरपूर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. ती तोडायची नाही आहेत आपल्याला, ती अख्खीच टाकायची. आणि तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर टाका. मी पण भरपूर बऱ्यापैकी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची. फक्त पुदिना चिरायचं नाही, कारण पुदिन्याने पण थोडंसं ना उग्र कधीतरी चव ॲड होते त्याच्यामध्ये. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीलाच आपण मीठ टाकायचं नाही, कारण जर तुम्ही सुरुवातीलाच मीठ टाकलं ना, तर हे जे दही आहे ना ते अगदी खूप पातळ होऊन जातं आणि त्याला खूप लवकर पाणी सुटतं. मग सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर मग आपण सर्वात शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर म्हणूनच मी सर्वात शेवटी मीठ टाकते बघा, कारण दह्याला लगेच पाणी सुटतं. तर तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, फक्त मॅरिनेशन पुरतं. आपल्याला नंतर वेगळं परत बिर्याणीला मीठ वरतून टाकायचं आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये तेल ऍड करायचं आहे. तिसानो कंपनीचं हे प्युअर ऑलिव्ह ऑइल ऑर्डर केलेलं. तर प्युअर ऑलिव्ह ऑइल या नावातच सगळं आलंय बघा. आपण जे काही डेलीचं कुकिंग करतो त्याच्यामध्ये ना आपण तेल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. कधी तळण्यासाठी, कधी फोडणीसाठी, कधी ग्रिलिंगसाठी, कधी सॉटे करण्यासाठी. तर हे ऑलिव्ह ऑइल पण ना तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता. हा याचा एक प्लस पॉइंट आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट सांगू तर ती म्हणजे ना आपल्या हार्टला हेल्दी बनवतं. का तर याच्यामध्ये ना 0% कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रान्स फॅट फ्री आहे, रिच इन अँटीऑक्सिडंट आहे, रिच इन MUFA आहे आणि हेल्दी फॅट्स आहे. आता आपल्याला एक तडका पॅन लागणार आहे. तर मी इथे गॅसवर ना एक तडका पॅन ठेवून घेते आणि आपल्याला हे तेल ना गरम करून घ्यायचं आहे. मी इथे ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. आणि इथे ना आपण हे तेल ओतून घ्यायचं बघा. 2 चमचे मोजून घ्या. खूप जास्त तेल वापरायची गरज नाही आहे, कारण जर तुम्ही मॅरिनेशनमध्ये तेल वापरलं ना तर बिर्याणीला तेल कमी लागतं. तर एक छान मस्त अगदी म्हणजे जेव्हा फोडणी टाकतो ना तेव्हा अगदी चरचरीत असा आवाज आला पाहिजे, म्हणजे चरचरलं पाहिजे.
तर तशा पद्धतीने एवढं तेल गरम पाहिजे. तर आपण आता हे तेल टाकून व्यवस्थित तेल जे काही आपण दह्याचं मिश्रण केलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता. मी सर्वात आधी टमॅटो घेतलेला आहे. टमॅटो अगदी लांब लांब चिरलेला आहे आणि अगदी बारीक चिरा, म्हणजे तो खूप छान लागतो टेस्टला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी चालतील. मी याच्यामध्ये थोडेसे अगदी नावाला वाटाणे टाकलेले आहेत आणि माझ्याकडे लाल हिरवी मिरची होती, लाल शिमला मिरची होती, ती पण याच्यामध्ये ॲड केली बघा. आणि फायनली सर्वात शेवटी आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. अगोदरपासून टाकलं तर पनीर कुस्करून जातं. तर तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही पनीर याच्यामध्ये ॲड करा, कारण पनीर तसं पण हेवी होऊन जातं आणि बासमती तांदूळ असतात त्याच्यामुळे मग खूप हेवी सगळं होऊन जातं. त्याच्यामुळे पनीर पण खूप जास्त टाकायचं नाही, मोजकाच टाका. आणि पीसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता. मी खूप जास्त मोठे नाहीत आणि खूप जास्त छोटे नाहीत, असे मीडियम आकाराचे केलेले आहेत बघा. आणि मी हे पूर्ण पनीर वापरणार नाही आहे. यातलं मी 3 स्लाईसमध्ये जेवढं होतं आहे तेवढेच पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आणि बाकीचं पनीर मी तसंच फ्रीजमध्ये परत स्टोअर करून ठेवणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला परत एकदा याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास ठेवलं तरी उत्तम, नाही ठेवलं तरी उत्तम. मी पण आता माझ्याकडे खूप जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी लगेच फोडणीला टाकणार आहे. तर मी कुकरमध्येच ही बिर्याणी करणार आहे आज. तर आज कुकरमधली बिर्याणी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सर्वात आधी आपण तेल तापायला ठेवणार आहोत आणि तेल खूप जास्त वापरायचं नाही आहे याच्यामध्ये, कारण आपण मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी तेल टाकलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं फोडणीला आपल्याला टाकायचं हिरवी वेलची. 5 ते 6 छोट्या हिरव्या वेलच्या टाकायच्यात आणि त्यात ओपन करून टाकायच्या. भरपूर जिरं टाकायचं, याने टेस्ट खूप छान येते. आणि आपण ना एक मीडियम कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो छान तांबूस रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही तो करपवाल, म्हणजे जेवढा तुम्ही छान तांबूस रंगावर तो करपवाल ना, त्याचा कलर येईल ना, तेवढा तो टेस्टला आपल्या बिर्याणीमध्ये खूप छान लागेल. तर इथे मी परतवून घेतलेला आहे बघा. आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण आपण मॅरिनेशनमध्ये कमी टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे तो भातासाठी, म्हणून आपल्याला मीठ थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर याच्यामध्ये मी मीठ ॲड करून घेतलं आहे बघा. मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला याच्यामध्ये वरून परत कोथिंबीर, पुदिना किंवा बिर्याणी मसाला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाका. पण एवढा अर्धा चमचा मसाला जो मी टाकला आहे ना, तो खरंच इनफ होऊन जातो. खूप जास्त पण मसाला मग टाकला ना की खूप मसाला बिर्याणीचाच गरम फ्लेवर जो असतो ना गरम मसाल्याचा, तो खूप जास्त होऊन जातो. आणि ना याच्यामध्ये जी आपण हिरवी वेलची टाकली ना, त्याने ना याचा फ्लेवर ना अगदी खूप छान येतो. खाताना जेव्हा ना हिरवी वेलची त्याला लागते ना, तेव्हा खूप सुंदर स्मेल येतो. तर इथे बघा, आता आपण याच्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहेत त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मी पाणी साईडला टाकून घेतलं आणि सगळा तांदूळ याच्यामध्ये डायरेक्ट मिक्स करून घेतलेलं आहे. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला लेअरिंगमध्ये करायची असेल तर तुम्ही वेगळा शिजवून घ्या आणि मग पनीरची जी काही ग्रेव्ही केली असेल ती वाफवून घ्या आणि नंतर लेअरिंग करा आणि स्टीम करायला तसंच ठेवून द्या आणि तुमची बिर्याणी पटकन तयार होईल. मी आता ही कुकरमध्ये करते, त्याच्यामुळे जेवढा तांदूळ आहे त्याच्या डबल मी पाणी टाकलेलं आहे. कारण जर भाज्या नसतील तर तुम्ही त्याच्यापेक्षा म्हणजे पावणे 2 पेले पाणी टाकायचं. जर तुमच्या भाज्या वगैरे असतील